बिलोलीत डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा उभारणीच्या कामास वेग. 20 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार. बिलोली शहरातील डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारणीच्या कामास अखेर वेग आला असून 17 जूनपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या पुढाकारामुळे गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा विषय 2026 मध्ये पूर्णत्वास जाणार आहे. बिलोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बस स्थानक व नगर परिषद परिसर हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे. या ठिकाणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन 14 एप्रिल 2026 रोजी साठेनगर, देशमुखनगर व इंदिरानगर येथील नागरिकांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे यांच्या हस्ते संपन्न झाले होते. यासाठी नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने विशेष सहकार्य केले. आता प्रत्यक्ष पुतळा उभारणीच्या कामास सुरुवात झाल्याने समाज बांधवात आनंदाचे वातावरण दिसत आहे. यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते. डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणीचे बांधकाम संजय धनगरे मिस्त्री यांनी पाहत आहेत. हे औचित्य साधून सर्व समाज बांधवांना किंवा दलित समाजाला की अशा नगराध्यक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या नंतर लगेच एका वर्षाने अण्णाभाऊ साठे देखील पुतळा यांनी उद्घाटन केले आहे. त्याबद्दल त्यांचं पूर्ण समाजाच्या वतीने व दलित समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो व आभार या ठिकाणी व्यक्त करतो. पेंडिंग असलेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आम्ही या ठिकाणी ऑटो युनियन आणि साठेनगर जयंती मंडळ या दोघांनी या जागेसाठी भरपूर या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे. आतापर्यंत या ठिकाणी पुतळा व्हावा असं संपूर्ण मातंग समाजाची अनेक वर्षापासून इच्छा आहे आणि आज त्यासाठी मातंग समाजासाठी आणि समस्त बिलोली शहराच्या आंबेडकरी अनुयायामध्ये एक ऐतिहासिक दिवस आहे आणि अभिमानाचा दिवस आहे. बिलोलीचे लोकप्रिय नगराध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी आणि मैथिलीताई कुलकर्णी व तसेच अनुपदादा अंकुशकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थानं या दलित समाजाला आणि मातंग समाजाला 20 वर्षापासून जे न्याय मिळाला नाही ते आज न्याय मिळालेला आहे. त्याच्यामुळं मी त्यांचं आणि संपूर्ण पॅनलचं या ठिकाणी मी मनापासून त्यांचं खरंच या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो आणि अध्यक्ष साहेबाला या ठिकाणी विनंती करतो की आपण हा जो पुतळा पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे कसा उभा राहील याच्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावं असे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय लोकशाही.